या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीच्या बेसवरच्या ज्या काही नोकऱ्या आहेत किंवा त्या नोकऱ्या आपल्याला सहजासहजी मिळू शकतात, अशा प्रकारच्या नोकऱ्या तुम्हाला आजपासून आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, की कोणत्या ठिकाणी कुठल्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनलवर आता मिळणार आहे. आता यामध्ये विषय महत्त्वाचा हा आहे, की नोकरी संदर्भ म्हणून यामध्ये बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत ते या विषयाकडे दुर्लक्ष करतील, कारण की त्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न मोठे आहेत. मोठे स्वप्न म्हणजे काय, तर ग्रॅज्युएशन करून एक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे, अधिकारी आपण व्हायला पाहिजे. अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांनी ठरवलेलं आहे, त्यांचं ते स्वप्न आहे. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता असं आपल्याला वाटतं, की विद्यार्थ्यांचं जे काही वय आहे, उमेदवारांचं जे काही वय आहे, हे वय वाढू नये आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमच्या हातामध्ये एक नोकरी असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. तुमचे स्वप्न मोठे असतील त्याबद्दल काही प्रश्न नाही, परंतु वेळेच्या आधी कमीत कमी आपल्या हातामध्ये एक नोकरी असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे ते तुम्ही करू शकता. त्या संदर्भानुसार हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता यामध्ये बघा 10वी-12वीचे जे काही विषय आहेत, तर या 10वी-12वीच्या विषयामध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये रेल्वे, RRB ग्रुप डी, RRB म्हणजे आपल्या रेल्वेचं जे काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, त्या बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी जागा निघत असतात. त्यानंतर भारतीय टपाल विभाग आहे, पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसमध्ये BPM, त्यानंतर ABPM, त्यानंतर GDS प्रकारच्या ज्या काही जागा आहेत ह्या जागासुद्धा दरवर्षी या ठिकाणी निघत असतात. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल दिलेलं आहे. पोलीस कॉन्स्टेबलची पात्रता जरी 12वी असली तरी होमगार्डची पात्रता जी आहे ती 10वी आहे. त्यानंतर अग्निवीर आहे. अग्निवीरमध्ये सुद्धा 12वीच लागतं. त्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ज्याला आपण म्हणतो, सैन्य, नौदल, हवाई दल, याच्यासुद्धा जागा दरवर्षी निघतात. त्यामध्ये 10वीला सायन्स मागतात, 12वीला सुद्धा सायन्स त्या ठिकाणी मागतात. फिजिक्स, केमिस्ट्री त्या ठिकाणी तुम्हाला विषय अनिवार्य असतो. त्याचबरोबर मॅथ्ससुद्धा हा विषय अनिवार्य असतो. आणि राज्य शासनाच्या गट ड विभागासाठी पदासाठी भरती सुरू आहे. यामध्ये उमेदवारांना 18 ते 32 वयोगटात अर्ज करता येतात. आणि वेतन श्रेणी जी आहे ही 15,000 पासून ते 47,600 जास्त या ठिकाणी असू शकते. अशा प्रकारचा विषय आहे. त्यामुळे उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष करू नका. पुन्हा सांगतो, स्वप्न मोठे ठेवा, परंतु आपल्या हातामध्ये काहीतरी असल्याशिवाय स्वप्न मोठे बघण्यात काहीच अर्थ नाही. ओके. त्यानंतर दुसरा विषय बघा यामध्ये काय आहे. ओके. महाराष्ट्र शासनामध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध विभागात कायमस्वरूपी आणि कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मार्च 2026मधील चालू आणि आगामी भरतीची माहिती खालीलप्रमाणे आहे. आता हे शॉर्टमध्ये आहे, परंतु तुम्हाला यापेक्षासुद्धा जास्त जागा किंवा वॅकन्सीज आपल्या चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदे कोणती आहेत, तर पोलीस शिपाई आहे, पोलीस कॉन्स्टेबल आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात दरवर्षी मोठी भरती केली जाते, ती 12वीवर केली जाते. हे गोष्टसुद्धा समजून घ्या. डचे जे पदे आहेत त्या ग्रुप डीमध्ये विविध सरकारी कार्यालयामध्ये शिपाई, सफाई कामगार आणि मदतनीस म्हणजे हेल्पर यांची पदे दरवर्षी या ठिकाणी निघत असतात. त्यानंतर आहे वनरक्षक. वनरक्षकमध्ये त्याची जी जाहिरात आहे वनरक्षकाची, ही जाहिरात खूप लेट झालेली आहे. वनसेवकाची जाहिरातसुद्धा खूप लेट झालेली आहे. जागा कधी निघतात काही सांगता येत नाही. मुलांचं वय वाढत चाललेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं वय आता या 1 वर्षाच्या दरम्यान जे विद्यार्थी या ठिकाणी एजबार झालेले आहेत त्यांचं नेमकं काय होईल हा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी यावर काहीतरी सरकारला जाब विचारायला पाहिजे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काम करत असतो. तुम्हीसुद्धा त्यामध्ये हातभार लावा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एखाद्या संबंधित व्यक्तींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे. त्यानंतर वनरक्षक आहे. वन विभागाअंतर्गत काही क्षेत्रांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतात. त्यानंतर सुरक्षा रक्षक आहे, सिक्युरिटी गार्ड आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरती केली जाते, म्हणजे MSF मार्फत भरती काही ठिकाणी केली जाते. आता MSFमध्ये जे काही उमेदवार घेतात हे पोलीस भरतीमधले वेटिंगमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, हे सुद्धा समजून घ्या. होमगार्ड आहे. होमगार्डमध्ये स्थानिक पातळीवर 10वी पास उमेदवारांना संधी मिळते, परंतु त्यांना तुम्ही ड्युट्या देत नाही, ही सुद्धा या ठिकाणी सांगायला पाहिजे. नियमित ड्युटी होमगार्डला नाही आहे, नियमित वेतन होमगार्डला नाही आहे. बरेच जिल्ह्यांमधल्या होमगार्डच्या भरत्या झालेल्या नाही आहेत.
जो तुमचा कारभार आहे हा कारभार अतिशय गलथान कारभार आहे होमगार्डचा आणि याविरुद्ध आवाज उठवायला कुठलीही होमगार्ड संघटना सक्रिय नाही, ही सुद्धा दुर्भाग्य आहे होमगार्ड संघटनेचं. यामध्ये आपल्या चॅनलवर होमगार्ड संदर्भामध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करू शकता. आपण आपल्या परीने आपल्या चॅनलच्या परीने या ठिकाणी त्या होमगार्डचा आवाज उठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचा विषय बघा. 12वी HSC उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदे आहेत. लिपिक टंकलेखक, त्यानंतर LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, टायपिस्ट, 12वी नंतर टायपिंग प्रमाणपत्र असल्यास ही उत्तम संधी आहे. ग्रामसेवक, ग्रामीण विकास विभागामार्फत ग्रामसेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या ठिकाणी आता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तलाठीसाठी सुद्धा आता या ठिकाणी ग्रॅज्युएशन त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. तलाठी काही विशेष श्रेणीतील तलाठी पदांसाठी 12वीची पात्रता विचारात घेतली जाते. नाही, तसं काही नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. ग्रॅज्युएशन सरळ मागतात ते. ही सुद्धा भरती रखडलेली आहे. यासुद्धा भरतीचा प्रश्न आहे. एक मोठा व्हिडिओ आपण या विषयावर घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं एज बार झालेलं आहे त्यांचं नेमकं मग आता काय होईल. कारण की तुम्ही 3 वर्षापासून सांगत आहे की तलाठी भरती निघणार आहे, ग्रामसेवकाची भरती निघणार आहे, त्याचबरोबर वनरक्षकाची भरती निघणार आहे. पोलीस भरती तुम्ही काढली, त्याबद्दल धन्यवाद, मंडळ आभारी आहे तुमचं, काही हरकत नाही. परंतु तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, वनसेवक भरती असेल, ह्या भरती नेमक्या तुम्ही कधी काढणार आहे हे सुद्धा उमेदवारांना कळायला पाहिजे. आणि या दरम्यान ज्यांचं एज बार झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होईल, अशा प्रकारचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत. कनिष्ठ सहाय्यक पद आहे दुसरं. ज्युनियर असिस्टंट, विविध शासकीय महामंडळामध्ये प्रशासकीय पदे ओके, ज्युनियर असिस्टंट म्हणून हे पद आहे, सहाय्यक म्हणून. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरचं जे पद आहे ती ई-सेवा केंद्रे आणि सरकारी कार्यालयात संगणक ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी ते पदे असणार आहेत. आणि MSCIT वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MS ऑफिस असणं आवश्यक आहे, टॅली असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरमध्ये तुम्ही तुमच्याकडे स्किल असली पाहिजे, अशा प्रकारचा तो विषय असणार आहे. अग्निशामक दलातील भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. परंतु याचबरोबर तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये एक 6 महिन्याचा जो डिप्लोमा असतो तो डिप्लोमासुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही अग्निशामकमध्ये फॉर्म भरू शकता. प्लेन 12वीवर त्या ठिकाणी जागेची शक्यता जी आहे ती कमी असते. ओके. त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या जागा निघालेल्या आहेत तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. मार्च 2026मधील काही चालू भरती प्रक्रिया आहेत. यामध्ये विभाग आहे, पदाचे नाव आहे, शेवटची तारीख आहे आणि अधिकृत लिंक आहे. ओके. तर यामध्ये बघा, BMC मुंबई महानगरपालिका आहे, BMC मुंबई महानगरपालिका विविध रिक्त पदे. यामध्ये बघा याच्या शेवटची तारीख जी आहे ही 13 मार्च 2026 आहे. आणि याची जी वेबसाईट आहे ती आहे mcgm.gov.in. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो विभाग आहे आगरकर संशोधन संस्था. यामध्ये विविध रिक्त पदे आहेत. 15 मार्च शेवटची तारीख आहे. त्यानंतर CSIR यामध्ये बिगर शिक्षण पदे आहेत. याची जी तारीख आहे शेवटची ही 9 मार्च 2026ची ही तारीख असणार आहे. अशा प्रकारची छोटीशी अपडेट आहे. परंतु मोठमोठ्या ज्या जागा आहेत 10वी 12वीवरच्या ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. आणि यामध्ये एक माहिती दिलेली आहे त्यांनी महत्त्वाची. ती माहिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या बहुतांश नोकऱ्यांसाठी MSCIT प्रमाणपत्र किंवा संगणकाचे ज्ञान अनिवार्य असते. हे आवश्यक आहे, पात्रता तुमच्याकडे असणं. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर नोकरीची जी संधी आहे ती पाहिजे असेल तर तुम्हाला टायपिंग, इंग्लिश मराठी टायपिंग तुमची असणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर तुमचं MSCIT असणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला नोकरी लागेपर्यंत प्रायव्हेट जॉब करायचा असेल तर तुम्हाला टॅली त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. आणि कॉम्पिटिशन जी आहे ही कमी कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर लघु टंकलेखक हा जो एक पद आहे, हे पद शॉर्ट हँड ज्याला आपण म्हणतो, ते पद खूप महत्त्वाचं आहे. तेच तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अशा प्रकारची अपडेट आहे. याचबरोबर पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे जे काही माहिती आहेत 10वी 12वीवरच्या तर ती तुम्हाला पुरवणार आहोत. जर तुम्हाला कुठल्याही एखाद्या पोस्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. त्याची डिटेल नोटिफिकेशन आपण सविस्तर वर्ड टू वर्ड आपल्या चॅनलवर तुम्हाला समजावून सांगेल. त्याचा क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट काय आहे, ट्रेनिंग कसं असतं, त्यानंतर ट्रेनिंग पिरियड किती असतो, आरक्षण काय आहे, हे सर्व बाबतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरिटी होईल. अशा प्रकारचे
व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत राहू. ओके, धन्यवाद. थँक्यू.